नाव काय आपलं? आपलं नाव चंद्रकांत बिरादर. चंद्रकांत बिरादर. राहणार राचोला. कोणता तालुका आला? देवणी तालुका, जिल्हा लातूर. लातूर. मला वाटतं तुम्ही माझ्याकडं आसपासून 1-1.5 वर्षापूर्वी आले होते. 1.5 वर्षाखाली 6 वेळेस आलतो सर. 5 ते 6 वेळेस. 6 वेळेस आलतो. हा. आणि त्यावेळेस मला थांबा येत नव्हतं केवढे बेगी. थांबा म्हणजे तुम्हाला चालताच येत नव्हतं? दोन माणसं धरून आमच्या दवाखान्यात. दोन माणसांनी तुम्हाला धरून आणले ते? उचलूनच आणलं होतं वाटतं? उचलूनच आणलं ते. त्यावेळेस क्लिअर कमी झालं. बोयरंग घेऊन आलो, फवारणी केलो मी 4 महिने. सगळं केलं. पुन्हा नंतर देवाला गेल्यावरच अपघात घटना घडली. हा. उभा पण राहता येत नव्हतं. पूर्ण क्रॉस झाले होते तुम्ही. म्हणजे वाकडे झाले होते, चालता येत नव्हतं. ऑपरेशन पण सांगितलं होतं. ऑपरेशन 2 लाख रुपये भरा म्हणलं. आणि तुम्हाला त्यावेळेस जे आहे तर MRI पण काढलं होतं तुम्ही. त्याच्यामध्ये जे आहे तर मणक्यामधला गॅप फार कमी झाला होता. मला वाटतं 4 ते 4.5 mm पर्यंतच 2 मणक्यामधला गॅप तुमचा शिल्लक राहिला होता. त्याच्यामुळं गादी सरकून जे आहे ते नस खूप दबत होती. मला पण गॅरंटी नव्हती का तुमचा त्रास पूर्णपणे कमी होईल, पण आपण प्रयत्न केलं. त्याच्यानंतर जे आहे ते त्रास पूर्ण कमी झाला होता तुमचं. तर ट्रीटमेंट कसा वाटला होता तुम्हाला त्यावेळेस? ट्रीटमेंट काय 1-2 वेळेस त्रास झाला, पण तो थोडं दमादमानं त्रास कमी झाला. मग आता 1.5 वर्षापासून कमरेचा काहीच त्रास नव्हता? काहीच त्रास नाही. सध्या काही त्रास नाही सर कमरेचा. सध्याचा पण त्रास नाही. आता तुम्ही ऍक्सिडेंट झाला त्याच्यामुळे आले माझ्याकडे? ऍक्सिडेंट झाला, हिप जॉईंटच्या प्रॉब्लेम मुळे आला. त्याच्यानंतर तुम्ही माझ्याकडे 5-6 पेशंट पण पाठवले. म्हणजे आता कमरेचा काहीच त्रास नाही. ठीक आहे. ट्रीटमेंट पासून पूर्णतः समाधानी आहात? आणि काही गोळ्या औषध दिल्या याच्यासाठी? आपण काही गोळ्या दिल्या होत्या का तुम्हाला? गोळ्या काय दिले ते थोडे 2-4 प्रतिचार, काही फरक पडत नाही. नाही, मी दिले होते का? तुम्ही गोळी इंजेक्शन मधलं काही मलम सुद्धा नाही काहीच? तेच. ठीक आहे. मलम सुद्धा नाही. ठीक आहे, धन्यवाद.